नमस्कार, मी अरुण गोडबोले. आपण बघता माझ्या चॅनल अरुण गोडबोले. विचार तरंग ही आपली मालिका चालू आहे आणि त्यामध्ये आजचा हा त्यातला 33वा भाग. त्या मालिकेतील एक गुणसंवर्धन हा विषय आपला आत्ता चालू होता आणि त्यासंबंधी माझ्या मनात आलेले विचार वेळोवेळी जे आले ते मी आपल्यासमोर मांडणार आहे. त्या गुणसंवर्धनातला एक भाग महत्त्वाचा म्हणजे लोकसंग्रह. माणसाला आपल्याभोवती माणसं गोळा करता आली पाहिजे, माणसाशी संबंध राखता आले पाहिजे. आपल्या अडचणीच्या वेळी इतर लोक धावून येतील अशी आपली मनोवृत्ती असली पाहिजे, असे संबंध आपण राखले पाहिजे. आणि अर्थात लोकांसाठी आपण केलं तर लोक आपल्यासाठी करणार ना. त्यामुळे लोकसंग्रह असला पाहिजे असं मला वाटतं. आपण नेहमी म्हणतो की राजकारणी माणसाला लोकसंग्रह आवश्यक आहे, पण केवळ राजकारणाला आवश्यक नाही. राजकारणात आवश्यक आहेच, कारण त्यांना मतं मिळवायची असतात, लोकांच्याबरोबर राहायचं असतं आणि मुख्य मतं मिळून सत्तेवरती यायचं असतं. पण सामान्यपणे इतरांना सुद्धा, प्रत्येकाला आपल्या व्यक्तिगत आयुष्यातसुद्धा लोकसंग्रहाची गरज असते. आपण व्यवसाय करत असतात तर आपल्या व्यवसायात आपल्याला माणसं जोडावी लागतात. आपण अगदी विद्यार्थी असला तरी आपल्याबरोबर 4 मित्र पाहिजेत. आपण एखाद्या वर्गाला जाऊ शकलो नाही तर आपल्याला कोणीतरी तो वर्गात झालेला सांगायला माणूस असला पाहिजे. जीवनात कुठल्याही क्षेत्रात तुम्ही नोकरी करत असला तरी तुमचे वरिष्ठांशी आणि कशाशी चांगले संबंध असले पाहिजे, त्यांना तुमच्याबद्दल प्रेम असलं पाहिजे. आणि म्हणून लोकसंग्रह आपल्या आयुष्यामध्ये अतिशय गरजेचा आहे. ज्याला हा महत्त्वाचा गुण आहे, ज्याला यशस्वी व्हायचं आहे त्याला लोकसंग्रह करता आला पाहिजे. लोकसंग्रह म्हणजे आपण काही पुढारी आहे आणि की आपल्या मागे 100 लोक येतात अशातला भाग नव्हे, पण ज्याच्याशी ज्याचा आपला संबंध येईल त्यावेळी त्याला आपल्याबद्दल आपलेपणा वाटलं पाहिजे. आपण हाक मारल्यानंतर त्याची ओ आली पाहिजे आणि अर्थात त्याची हाक मारली तर आपली ओ त्याला गेली पाहिजे. आणि केवळ शाब्दिक नाही तर कृतीनं हे सहकार्य मिळाले पाहिजे. अर्थात हे होण्यासाठी काय आवश्यक असतं की आपण दुसऱ्याकरता काहीतरी झिजलं पाहिजे. समर्थांची गोवी आहे की जवळी चंदन झिजेना तेवढी तो सुगंध कळेना. तुम्ही लोकांसाठी काहीतरी काम केलं तर लोकांना तुमच्याबद्दल ओढ वाटेल. त्याच्या अडचणीच्या उपयोगी पडला तर ते तुमच्या अडचणीच्या उपयोगी पडतील. समजा त्याची अडचण तुम्ही लांब उभा राहिलात तर तो नक्की लक्षात ठेवेल. एक वेळ त्याला मदत केली विसरेल माणूस, पण ज्याला मदत केली नाही तो मात्र ती कायम लक्षात ठेवतो, असं माझा अनुभव आहे. त्यामुळं आपण हा लोकांच्या उपयोगी पडायला पाहिजे. आपलं वागणं लोकांशी नम्र असलं पाहिजे, बोलणं नम्र असलं पाहिजे. उद्धटपणानं बोलून ज्याला त्याला माणसं तोडणं फार सोपं असतं, माणसं जोडणं अवघड असतं. आणि त्यामुळं आपण माणसाशी वागताना त्यांच्याशी आपला संबंध जो येईल त्याप्रमाणे वागलं पाहिजे. भाषा चांगली असली पाहिजे, विचार चांगले असले पाहिजे. कुणाबद्दल आपण द्वेषबुद्धी बाळगता कामा नये. त्यांच्या काही अडचणी असल्या त्यांचं परत त्याला अडचण येईल तर आपल्यालाही ती अडचण जाणवली पाहिजे, त्याला मदत करायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. अगदी साधी गोष्ट म्हणजे अगदी शेजारी पाजारी कुणाची मयत झाली तर त्याला आपण गेलं पाहिजे मंत्रीला. त्याच्याकडे काही शुभ कार्य असलं तरी मदतीला गेलं पाहिजे. विशेषतः खेडोपाड्यामध्ये आपण बघतो की माणसं म्हणतात नेहमी की तोरण आणि मरण कोणाच चुकवायचं नाही. अशी वृत्ती आपली असली तर निश्चितपणे आपण माणसं जोडू शकतो. याशिवाय माणसं जोडायला दुसरा एक महत्त्वाचा भाग आवश्यक असतो, तो म्हणजे पैशाबद्दल आपली वागणं स्वच्छ असलं पाहिजे. स्त्रियांच्याबद्दल आपलं वागणं स्वच्छ असलं पाहिजे. समर्थ असं म्हणलं की द्रव्यसूची, दारासूची, न्यायसूची, अंतरसूची, प्रवृत्तीसूची, निवृत्तीसूची, सर्वसूची निस्संगपणे. म्हणजे हा दुसऱ्याच्या पैशात चालू, दुसऱ्या स्त्रीवरती वाईट नजर किंवा अंगचोरपणा कामामध्ये, हे सगळं आपण सोडलं पाहिजे. हे याची वृत्ती बनवली पाहिजे. लोकांची कुठेही जर अडचण आली याचं आपण धावून गेलं पाहिजे. आणि कसं आहे की आपण दुसऱ्याने आपल्याकरता जे करावं ते आपण त्याकरता केलं पाहिजे. थोडक्यात ते शास्त्र आहे की आपण लोकांच्याकरता कष्टावं, बहुतांचे सोसी जावे. समर्थ म्हणतात, स्वय आपण कष्टावे, बहुतांचे सोसी जावे, झिजवून कीर्तीचं उरवावे नाना प्रकारे. कारण असं आहे ना की आपण जर लोकांसाठी मदत केली तर ते लोक सहसा विसरत नाही. क्वचित असतात काही विसरणारे, पण त्यांचं प्रमाण कमी असतं. आणि आपण अनेकांना मदत केली तर आपल्या अडचणीशिवाय अनेक जण धावून येतात. याकरता तुम्हाला लोकांच्या मध्ये मिसळलं गेलं पाहिजे. तुम्ही घरातच बसला, दिवसभर आपलं काम करा किंवा व्यवसाय करा आणि जर टी व्ही बघा, बाहेर कोणाला भेटला नाही तर हा लोकसंग्रह होऊ शकणार नाही. ज्यासाठी तुमचं
लोकांच्यामध्ये मिसळणं असलं पाहिजे. असं लोकांत मिसळताना आपला इगो म्हणजे आपल्या मोठेपणा बाजूला ठेवून मिसळलं गेलं पाहिजे. आद्यता ठेवून तुम्ही कोणाशी वागायला गेलं तर लोक तुमच्या जवळसुद्धा येणार नाहीत, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि अर्थात यासाठी आपल्याला बोलणं मागच्या आपण भागात बघितलं की तुमचं वागणं बोलणं हे सुद्धा लोकांना एकत्र आपल्याकडे ओढून घेतील असं असलं पाहिजे. आणि शिवाय ह्या सगळ्या वागताना ज्याच्याकडे जो चांगला गुण आहे त्या गुणाचं आपण कौतुक केलं पाहिजे. की हा माणूस आपला आहे, आपला मित्र आहे किंवा जवळचा आहे असं म्हणल्यानंतर त्याचं योग्य वेळा कौतुक करणं. त्याकडे एखादा दोष असला किंवा त्याकडे एखादी चूक झाली तर ती त्याला सौम्य शब्दात का होईना पण समजावून सांगणं, म्हणजे त्यालाही सुधारण्याचा प्रयत्न करणं. आणि एखादा आपल्याहून श्रेष्ठ असला तर त्याच्याबरोबर त्याच्याकडचे गुण आपण आत्मसात करायचा प्रयत्न करणं हे सुद्धा आपल्याकडे असलं पाहिजे. अनेकदा मला स्वतःला असा अनुभव आहे की खूप मोठी माणसं ची भेट होण्याच्या मला संधी मिळाली आणि या प्रत्येकाकडनं आपण काहीतरी शिकत गेलो तर निश्चितपणे आपण जास्त शहाणे होतो. म्हणजे मी उदाहरण स्वतः देतो, म्हणजे मोठेपणा सांगायला म्हणून नाही, पण रतन टाटा, राहुल कुमार बजाज, अरुण शौरी, त्याचबरोबर नारायण मूर्ती हे अशी मोठी माणसं उद्योग जगतातली, पत्रकारितेतली, किंवा भीमसेन जोशी, पंडित भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, अभिषेक बुवा हे गायन क्षेत्रातले, हरिप्रसाद चौरसिया, शिवकुमार शर्मा, काशीनाथ घाणेकर, प्रभाकर पणशीकर, प्रभाकर कारेकर या सगळ्यांच्या मला सुदैवानं गाठीभेटी घेता आल्या. काहींची स्नेह जमला, वर्षानुवर्ष तो स्नेह टिकला आणि या प्रत्येकानं काहीतरी मला शिकता आलं. अगदी महत्त्वाचं शिकता आलं म्हणजे असं की ही एवढी मोठी माणसं आहेत, किती सारी आहेत आणि आपण आपल्या किरकोळ म्हणजे काही आपण आयुष्यात मिळवले त्याचा किती आपण स्वतःच बडीवार बाजून देतो. आपोआपच स्वभावात आपला नम्रपणा येतो आणि मग आपला नम्रपणा आला की ही केवळ मोठी माणसंच आपल्याला जवळ करते असं नाही, पण इतर जी आपल्याहून कनिष्ठ असतील त्यांच्यासुद्धा आपण त्या मोठ्या लोकांचा आदर्श ठेवून नीट वागू आणि ती माणसंसुद्धा आपल्याला कनिष्ठ असलेली माणसंसुद्धा आपल्याला आपला समजतील. हे जे महत्त्वाचं आहे ना की लोकांनी आपल्याला आपला समजलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. त्याशिवाय लोकसंग्रह तुमचा होऊ शकत नाही. समर्थाने एखादी उल्लेख केला आहे की जिकडे जग तिकडे जैन नायक, कळला पाहिजे विवेक, रात्रंदिवस विवेक लोक सांभाळीत जावी. जनप्रियत्व ज्याला येईल, गोंधळकर महाराज म्हणले की ज्याला जनप्रियत्व असेल तोच देवालाही प्रिय असतो. आणि ही गोष्ट खरी आहे की आपण देव किंवा धर्म काय म्हणतो की तुम्ही चांगलं वागा ना, त्यामुळं आपण हे असं वागलं पाहिजे, चांगलं लोकसंग्रह केला पाहिजे. आणि त्यासाठी जगमित्र होणं आवश्यक आहे. आणि जगमित्र व्हायचं तर तुम्हाला स्वार्थ सोडला पाहिजे आणि ही सगळी माणसं सांभाळली पाहिजे. ही माणसं एकदा आपल्या जवळ आल्यानंतर ती राखली पाहिजेत. समर्थांनी फार सुंदर उपमा दिले. जसं आपण शेत पिकवलं तरी ते सांभाळायला लागतं, तसं माणसांचं आपली मैत्री झाली तरी किंवा संपर्क आला तर तोही सांभाळावा लागतो. समर्थ म्हणाले शेत परी वाहेना, जवार केले परी फिरेना, जन मिळवले परी धरेना अंतर्यामी. ती माणसं जर तुम्ही सोडलीत तर पुन्हा तुम्हाला ती येऊ शकत नाही. त्यांच्याशी संबंध राखले पाहिजेत आपल्याला. आणि त्याचं समर्थन पुढे असंही म्हणलेलं आहे की मित्रपणे परहितकारी, हे लोकांची मैत्रिणी त्यांचा हित करणारा मनुष्य, वाग्माधुर्य परशोकहारी, आपल्या बोलण्याने कृतीतून लोकांची संकट दूर करणारा, सामर्थ्यपणे वेत्रधारी, वेळप्रसंगी त्यांच्याकरता कोणाची शत्रुत्व घ्यायचं आलं तरी ती शत्रुत्व घेणारा असा मनुष्य पुरुषार्थही जगमित्र, आपल्या पुरुषार्थामुळे जगमित्र होतो. आणि खरी गोष्ट आहे ना की माणसाला आयुष्य कुठल्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं तर त्याला बहुतल सगळ्या लोकांचा पाठिंबा आवश्यक असतो. कनिष्ठांचा लागतो, वरिष्ठांचा लागतो, बाहेरच्या लोकांचा लागतो. आणि म्हणून आपल्याकडे जुनी म्हण आहे, समर्थांचा गुरु आहे, राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तदंतरे. इथं अंतर म्हणजे काय, त्यांचं मन. अनेक लोकांचं मन जर तुम्ही राखलं तर आपोआप तुम्ही भाग्यवंत होता. आणि म्हणून लोकसंग्रह आपल्याला असला पाहिजे. कुठल्या म्हणजे पुढारपणाकरता असं अजिबात बनत नाही. आपण ज्या ज्या फील्डमध्ये काम करतो तिथं सुद्धा लोकसंग्रह आपल्याला उपयोगी पडणारी गोष्ट आहे. हे लक्षात ठेवून आपण लोकसंग्रही बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. आज इथेच थांबूया. उद्या नवीन काहीतरी विचार. तोपर्यंत
नमस्कार. आपण आपले अभिप्राय मला कळवत जा 98-220-16-299 या फोनवर किंवा arun.godbole009@gmail.com या माझ्या मेलवर मेल पाठवून. नमस्कार.